तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि वॉर मेमोरियल या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे। ही थेट दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। आज संध्याकाळी भव्य दिव्य अशा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रपती भवनामध्ये 7:15 वाजता शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि जवळपास 8,000 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। वॉर मेमोरियल या ठिकाणी येत शहीदांना आदरांजली या ठिकाणी मोदींकडून वाहिली जाणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहताय। मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे। थेट दिल्लीमध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि यासाठी भव्य दिव्य अशा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र आज संध्याकाळी होणाऱ्या या सोहळ्यापूर्वी आता वॉर मेमोरियल या ठिकाणी येत मोदींकडून शहीदांना आदरांजली वाहिली जाणार आहे। मोदींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहताय। मोदींसोबत आज 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। सर्व तयारी जी आहे ती पूर्ण होत आलेली आहे आणि आजच्या या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे। राजघाटावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील। आज दिवसभर दिल्लीमध्ये विविध हालचाली ज्या आहेत होताना आपण पाहतोय आणि आज संपूर्ण जगाचं लक्ष नवी दिल्लीकडे लागून राहिलेलं आहे। राजघाटावर येत महात्मा गांधींना आदरांजली या ठिकाणी वाहण्यात आलेली आहे। अक्षय मनकडी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात अक्षय यांच्याकडे। अक्षय, आज मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्या वेळा शपथ घेणार आहे आणि त्या शपथविधी करता भव्य दिव्य सोहळा देखील आयोजित केला। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच राजघाटावरती गेलेले आहेत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी ते नतमस्तक झालेले आहेत आणि ही पुष्प वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीही मोठ्या कामाची सुरुवात करण्याच्या अगोदर ते राजघाटावरती जातात आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं ते स्मरण करत असतात आणि त्याचप्रमाणे आज तिसऱ्यांदा ते पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना ते राजघाटावरती गेलेले आहेत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि स्मरण केलेलं आहे आणि राजघाटाच्या बाजूलाच स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं देखील स्मृतीस्थळ आहे। त्या स्मृतीस्थळाला देखील ते अभिवादन करणार आहेत आणि सगळ्या आपल्या आठवणींना ते उजाळा देणार आहेत आणि त्यानंतर वॉर मेमोरियलला जाऊन शहीदांना ते श्रद्धांजली वाहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रद्धांजली वाहणार आहे। त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरता महत्त्वाचा दिवस, मोदींकरता महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याकरता नरेंद्र मोदी हे संपूर्ण राजघाटावरती जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे। त्याकरता भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन जे आहे ते राष्ट्रपती भवनाच्या आतमध्ये त्यांच्या शपथविधी सोहळ्याला करण्यात आलेलं आहे। तब्बल 7,000 लोक जी आहेत या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित असणार आहे। त्यामुळे आजच्या या सोहळ्याकडे देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।